श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचे असेच प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच याला लाईक करून खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि तुमच्या जवळच्या लोकांनाही हा स्वामी संदेश नक्की पाठवा. स्वामी समर्थ म्हणतात, जे तुझ्या मनात आहे तीच गोड बातमी आज तुला मिळेल. तुझ्या प्रतीक्षेचा शेवट झाला आहे आणि आता तुझ्या आयुष्यात आनंदाचे क्षण येणार आहेत. आज तुझ्यासाठी खास दिवस आहे. तुझ्या मनात जी इच्छा आहे ती पूर्ण होणार आहे. तुझ्या मेहनतीचे फळ तुला मिळणार आहे. स्वामी समर्थ तुझ्यावर प्रसन्न आहेत आणि त्यांच्या आशीर्वादाने तुझे सर्व मार्ग खुले होणार आहेत. स्वामी समर्थ म्हणतात, चिंता सोड, तुझ्या वाटेला फक्त आनंद येणार आहे. तुझ्या घरात सुख शांती नांदेल आणि तुझे कुटुंब आनंदी राहील. तुझ्या कष्टांना आता मोठे यश मिळणार आहे आणि तुझं जीवन सकारात्मकतेने भरून जाईल. तुझ्या हातून मोठी कामं घडणार आहेत. स्वामी समर्थ तुझ्या जीवनात एक नवीन प्रकाश देणार आहेत. तुझं नशीब तुला आता योग्य दिशा दाखवेल. तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला आता योग्य फळ मिळेल. स्वामी समर्थ म्हणतात, तू फक्त माझ्यावर श्रद्धा ठेव. तुझ्या आयुष्यात चमत्कार घडेल. तुझ्या वाटेतील सर्व अडथळे दूर होतील. तुला पाहिजे ते सुख तुला मिळेल. तुझ्या जीवनातील काळोख संपून प्रकाशमय दिवस सुरू होतील. स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहेत. तुला आर्थिक, मानसिक आणि शारीरिक सुख लाभेल. तुझ्या घरात शांतता आणि समाधान राहील. स्वामी समर्थ तुझं जीवन आनंदाने भरून टाकतील. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या क्षणाची वाट पाहत आहेस, तो क्षण तुझ्या दारात उभा आहे. फक्त मनापासून श्रद्धा ठेव आणि माझं नाव घे. मी तुझ्या पाठीशी आहे आणि तुझ्या प्रत्येक अडचणीवर मार्ग काढीन. आजपासून तुझ्या आयुष्यात नवीन सुरुवात सुरू होईल. तुला भरभरून सुख, यश आणि समाधान मिळेल. तुझे स्वप्न पूर्ण होतील आणि तुझ्या जीवनात नवीन आनंद येईल. स्वामी समर्थ तुला सतत मार्ग दाखवत राहतील. स्वामी समर्थ म्हणतात, आज तुझ्या आयुष्यात मोठा बदल होणार आहे. तुझ्या मेहनतीचं चीज होईल आणि तुझ्या वाटेला येणारं सुख तुला मिळणार आहे. आजचा दिवस तुझ्यासाठी खास आहे. तुझ्या मनात जे विचार आहे ते प्रत्यक्षात येतील. तुझ्या मार्गात येणाऱ्या अडचणी आता नाहीशा होतील. तुझ्या घरात आनंद, समाधान आणि शांती नांदेल. स्वामी समर्थ म्हणतात, तू फक्त श्रद्धा ठेव, मी तुझ्या पाठीशी आहे. तुला नवीन संधी मिळेल. तुझ्या आयुष्यात आर्थिक स्थिरता येईल. तुझ्या प्रयत्नांना मोठे यश मिळेल. तुझ्या जीवनात चांगले बदल होतील. तुझ्या कष्टाचं फळ तुला मिळेल. तुझ्या घरात सकारात्मक ऊर्जा राहील. तुझ्या आयुष्यात आता सतत चांगल्या गोष्टी घडतील. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या जीवनातील काळजी संपली. आता आनंदाची वेळ आली आहे. तुझ्या नशिबाचा तारा चमकणार आहे. तुझ्या प्रत्येक इच्छेची पूर्तता होणार आहे. तुझ्या घरात मंगलमय वातावरण असेल. स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहे. तुझे स्वप्न सत्यात उतरवतील. तुला हवी असलेली संधी तुझ्या समोर येईल. तुझ्या वाटेला येणारे सुख कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. स्वामी समर्थ म्हणतात, तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव, मी तुझं रक्षण करतो. तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. तुझ्या मार्गातील सर्व अडथळे दूर होतील. तुझं आयुष्य प्रकाशमान होईल. तुझ्या जीवनात आता केवळ यश आणि आनंदी राहील. तुझ्या जीवनात आता केवळ यश आणि आनंद राहील. तुझ्या कुटुंबात भरभराट होईल. तुझ्या कष्टाचं सोनं होईल. तुझ्या जीवनात सुख, समाधान आणि समृद्धी नांदेल. स्वामी समर्थ म्हणतात, आजपासून तुझ्या आयुष्यात नवा प्रकाश पडणार आहे. ज्या गोष्टीसाठी तू इतके दिवस वाट पाहत होतास त्या आता तुझ्या समोर येणार आहेत. तुझ्या प्रयत्नाचं चीज होईल आणि तुला हवं तसं यश मिळेल. फक्त श्रद्धा आणि संयम ठेव. मी तुझ्या प्रत्येक पावलावर आहे. तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला माझा आशीर्वाद लाभेल. तुझ्या मनातील इच्छा आता पूर्ण होणार आहे. तुझ्या मेहनतीचं सोनं होईल. जे काही तुला मिळायला हवं होतं ते तुला आता निश्चितच मिळेल. चिंता सोडून दे, कारण स्वामी समर्थ तुझं आयुष्य आनंदाने भरून टाकणार आहेत. ज्या समस्यांनी तुला त्रास दिला त्या आता नाहीशा होतील. तुझं जीवन नव्या संधींनी सजेल आणि तुझ्या आयुष्यात सुख समृद्धीचं वातावरण असेल. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या घरात आनंदाची बातमी येणार आहे. तुझ्या आयुष्यात मोठा सकारात्मक बदल घडणार आहे. तुला मन शांती लाभेल आणि तुझ्या मनातील प्रत्येक शंका दूर होईल. तुझ्या कुटुंबात प्रेम आणि ऐक्य वाढेल. तुझ्या जीवनात एक नवीन सुरुवात सुरू होईल.
जिथे कोणत्याही अडथळ्याशिवाय तू तुझ्या ध्येयाकडे वाटचाल करशील. आजपासून तुझ्या मार्गात शुभ गोष्टी घडतील. तुझ्या प्रार्थना ऐकल्या गेल्या आहेत आणि स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी उभे आहेत. त्यांच्या कृपेने तुला सर्व काही मिळेल. तुझ्या वाटेला आलेले दुःख आता संपणार आहेत. जिथे तू अडखळत होतास तिथे आता तुझ्यासाठी नवे मार्ग उघडतील. तुझं नशीब तुला आता पाठिंबा देईल आणि तुला यशस्वी करेल. स्वामी समर्थ म्हणतात, तू आता मागे वळून पाहू नकोस, फक्त पुढे चालत राहा. तुझ्या श्रमांचा चीज होणार आहे. तुझ्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळणार आहे. तू ज्या गोष्टीची वाट बघत आहे ती तुझ्या हाती येणार आहे. माझं नाव घेत जा आणि श्रद्धेने पुढे जा. मी तुझ्या सोबत आहे आणि सदैव राहीन. तुझ्या घरात आनंद, शांती आणि भरभराट राहील. तुझ्या हृदयातील सर्व इच्छा आता पूर्ण होतील. तुझ्या प्रत्येक दिवशी नव्या संधी उभ्या राहतील आणि तुझं जीवन सुख समृद्धीने फुलून जाईल. फक्त विश्वास ठेव, कारण स्वामी समर्थ तुझ्या सोबत आहेत आणि त्यांच्या आशीर्वादाने तुझं नशीब आता चमकणार आहेत. स्वामी समर्थ म्हणतात, आजचा दिवस तुझ्यासाठी शुभ आहे. मी तुझ्या पाठीशी आहे. तुझ्या जीवनातील प्रत्येक अडथळा दूर करीन. फक्त माझ्यावर श्रद्धा ठेव आणि मनात कोणतीही शंका ठेवू नकोस. तुला जे हवंय ते तुला लवकरच मिळेल. तुझ्या मेहनतीचं फळ तुला योग्य वेळी मिळणार आहे. आजपासून तुझ्या जीवनात आनंदाची लाट येईल. तुझ्या वाट्याला सुख, समृद्धी आणि शांती येणार आहे. तुझ्या मनात जो विचार आहे तो आता सत्यात उतरणार आहे. ज्या गोष्टीसाठी तू इतके दिवस प्रार्थना करत होतास त्या आता तुझ्या समोर येणार आहेत. संकट संपली आहेत आणि आता फक्त तुझ्या यशाची वेळ आली आहे. घरात सकारात्मक ऊर्जा राहील. तुझ्या नशिबाचा तारा आता चमकणार आहे. तुझ्या कुटुंबात समाधान राहील आणि तुला आर्थिक स्थैर्य मिळेल. स्वामी समर्थ म्हणतात, तू कितीही संकटामधून गेलास तरी आता तुझ्या आयुष्यात नवे दारं उघडत आहेत. जे तुला मिळायला हवं होतं ते आता तुझ्या समोर, तुझ्या हातात येईल. तुझी प्रार्थना मी ऐकली आहे आणि माझ्या आशीर्वादाने तुझे सर्व प्रश्न सुटतील. ज्या गोष्टी तुझ्या वाटेला येत नव्हत्या त्या आता तुला सहज मिळतील. माझ्या नावाचा जप करत राहा, कारण माझ्या कृपेने तुझ्या जीवनात चमत्कार घडतील. आजपासून तुझ्या घरात शुभ बातम्यांचा वर्षाव होईल. तुझ्या मेहनतीला यशाची जोड मिळेल. तुझ्या कुटुंबात सुख शांती राहील आणि कोणत्याही संकटाची सावली तुझ्या घरावर पडणार नाही. तुझ्या नशिबात मोठी भरभराट आहे आणि तुला अपेक्षित असलेल्या प्रत्येक गोष्ट तुला मिळेल. तुझ्या प्रत्येक इच्छेला आता स्वामी समर्थांची साथ मिळणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तू जे काही करतोस त्यात मी तुझ्या सोबत आहे. तुझ्या प्रयत्नांना आता मोठं यश मिळणार आहे. तुझ्या आयुष्यात आनंदाची चाहूल लागली आहे. चिंता, भय आणि दुःख आता तुझ्यापासून दूर जातील. तुझ्या जीवनात एक नवा अध्याय सुरू होत आहे, जिथे फक्त सकारात्मकता, यश आणि समाधान राहील. तुझ्या हातून चांगली कामं घडतील आणि तुला मोठं लाभ मिळेल. तुझं नाव मोठं होईल आणि लोक तुझ्या कार्याची प्रशंसा करतील. तुझ्या प्रत्येक कठीण प्रसंगात स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी राहतील. तुझ्या कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही. तुझ्या घरात धन, सुख आणि समृद्धी कायम राहील. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या जीवनात आजपासून शुभ काळ सुरू झाला आहे. ज्या सुखाची तू आतुर आहेस ते आता तुला प्राप्त होणार आहे. तुझ्या वाटेला आलेले कष्ट आता संपले आहेत. तुझ्या प्रार्थनांचा मी स्वीकार केला आहे आणि तुला आता तुझ्या मार्गातील सर्व अडथळे दूर होतील. तुझ्या नशिबाचा तारा उगवला आहे आणि आता तुला अपार यश मिळेल. तुझ्या गोष्टींची वाट पाहत आहे त्या आता तुझ्या समोर येतील. तुला आर्थिक भरभराट लाभेल. तुझ्या व्यवसायात मोठं यश मिळेल आणि तुझ्या कुटुंबात सुख समाधान राहील. तुझ्या जीवनातील संकट आता दूर जाणार आहेत. तुझ्या मेहनतीचा योग्य मी मोबदला तुला देईल. स्वामी समर्थांची कृपा तुझ्यावर आहे आणि त्यामुळे तुला कोणत्याही अडचणींना तोंड द्यावं लागणार नाही. स्वामी समर्थ म्हणतात, तू माझ्या नावाचा जप करत जा. मी तुझ्या प्रत्येक पावलावर तुला साथ देईन. तुझ्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी आता वेळ आली आहे. तुला जे हवं होतं त्याचा योग्य तो लाभ तुला मिळेल. तुला कोणाच्याही मदतीची गरज पडणार नाही, कारण मीच तुझ्या पाठीशी आहे. आजपासून तुझ्या जीवनात आनंदाचे क्षण वाढणार आहेत. तुझ्या घरात प्रेम आणि सौख्य राहील.
तुझे नशीब आता पूर्णपणे फळफळणार आहे. जिथे अंधार होता तिथे आता प्रकाश पसरेल. तुझ्या कष्टांचं फळ तुला मोठ्या आनंदाने मिळेल. तुझ्या कुटुंबाला कुठल्याही प्रकारच्या दुःखाची छाया पडणार नाही. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या कर्तृत्वाला आता मोठी संधी मिळणार आहे. तुझ्या नावाचा आदर वाढेल. लोक तुझं कौतुक करतील आणि तुझ्या यशाचा मार्ग आता मोकळा होईल. तू फक्त विश्वास ठेव. मी तुझं रक्षण करीन आणि तुझ्या जीवनात मंगल घडवीन. तुला प्रत्येक मार्गावर यश मिळेल. तुझ्या हातून मोठी पुण्यकर्म घडतील. तुझ्या जीवनात चांगले लोक येतील आणि तुझी प्रगती होईल. तुझ्या घरात धनधान्याची भरभराट होईल. तुझ्या हातून मोठी कामं होतील आणि समाजात तुझं नाव आदराने घेतलं जाईल. स्वामी सांगतात, कोणी तुझ्या वाईटावर असेल, विनाकारण त्रास, श्राप, तळतळात देत असेल तर याकडे लक्ष देऊ नकोस. मी आहे ना तुझ्या पाठीशी. फक्त माझे नाम घेत राहा. हे कोणी तुझं काहीही बिघडू शकणार नाही. हे बघ बाळा, तुझ्या हृदयातल्या मंदिरात अंधार असेल, निंदा नालस्ती करत असेल, कोणाबद्दल वाईट वृत्ती ठेवत असेल, माझ्या दरबारात येऊन टिंगल टवाळ्या करत असेल, कपट ठेवत असेल, तर तू जगातल्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लाव, कितीही भक्ती, शांत्या, पोषा पारायण करा, त्याची काहीच उपयोग नाही. माझ्याजवळ येऊन फक्त माझ्याशीच एकरूप राहायचं. जगातील सर्वात भाग्यवान माणूस म्हणजे ज्याच्याकडे अन्नासोबत भूक आहे, अंथरुणासोबत झोप आहे आणि आपल्या ओंजळीतले दुसऱ्याला देण्याची दानत आहे. तोच खरा माणूस. पावसाळ्यात तुम्ही कितीही जपून वावरा, शिंतोडे उडवणारी वाहने येतात आणि आपल्या अंगावर शिंतोडे उडवून जातात. आयुष्यही असंच असतं. तुम्ही कितीही संपुष्ट प्रामाणिकपणे वागा, शिंतोडे उडवणारी लोक येतात, शिंतोडे उडवतात आणि निघून जातात. फक्त त्या शिंतोड्याने आपला प्रवास आपणच थांबवायचा नसतो. आपल्या भक्तीमुळे येणारे दुःख, संकटे जी तितक्या भयानक पद्धतीने येऊ शकतात ती येत नाही. आपण हे विसरता कामा नये. सुख असो किंवा दुःख, या दोन्ही वेळेस आपल्या स्वामी भक्तीवर ठाम असावे. फक्त दुःखात त्यांची आठवण नको. रूप मनोहर तुझे हे स्वामी राया, तूच असे जगदीश्वरा. मनमोहक तुझे रूप सजले, सर्व व्यापक तू चराचरा. कृपावंत तू अनाथांचा, नाथ सुख दुःखात आम्हा देई. तू साथ देई पूर्ण झाली आमच्या मनाची, असा नेहमी तू ठेव मस्तकी दयेचा हात. बाहेर पडल्याशिवाय जग कळत नाही. मीपणा सोडल्याशिवाय माणसं जुळत नाही. कुणासाठी धावून गेल्याशिवाय माणुसकी उजळत नाही. कष्ट केल्याशिवाय सुख मिळत नाही आणि चांगले विचार आल्याशिवाय आयुष्य घडत नाही. त्याने मला दिलंय त्याला तेच दुप्पटीने मिळावं, इतकीच प्रार्थना आहे देवा. नाते जिवंतपणे सांभाळा. नंतर कावळ्याला खायला घालून माणूस परत येत नसतो. जे मिळणार नाही त्याची आस आहे, परंतु मिळेल हा स्वामींवर विश्वास आहे. देव पावतो की नाही माहीत नाही, पण मन सांगतं माणसापुढे जोडलेल्या हातापेक्षा देवापुढे जोडलेले हात जास्त बळकट असतात. झिजून गेलं तरी चालेल, पण गंजून जाऊ नये. अडथळे काय क्षणिक असतात, पण त्या क्षणात खचून न जाता धीराने उभे राहणे हेच खरं आयुष्य. जो झिजतो तोच सर्व स्थाने चमकतो. आपल्यासाठी कुणीही नसले तरी आपण सर्वांसाठी आहोत. ही सुंदर गोष्ट सुंदर फुलाकडून शिकावी. फुलांसाठी कुणीही नसतं, पण फुलेही सर्वांसाठी असतात. दोन गोष्टी कधीच संपू देऊ नका, मनाचं बालपण आणि अंतःकरणातलं देवपण. एकीकडे जिवंत माणसाची मन दुखवायची, दुसरीकडे खूप देवपूजा करायची, म्हणजे सगळी पापं धुतली जातात. ही जगातली सगळ्यात मोठी अंधश्रद्धा आहे. प्रामाणिकपणा हे दुसऱ्याला दिलेलं वचन नसून स्वतःला घातलेलं एक स्थिर नियम आहे. जर चुकीच्या गाडीमध्ये चढला तर पहिल्या स्टॉपवर उतरावं. जितका जास्त वेळ थांबला तितका परतीचा प्रवास महागात पडतो. दुसऱ्याला देण्यासाठी आपल्याजवळ काही नसेल तरी चालेल, पण सन्मान नक्कीच देता आला पाहिजे. स्वर्गात जे सुख मिळणार नाही ते तुझ्या चरणाशी आहे. कितीही मोठी समस्या असू दे, स्वामी तुझ्या नावाचंच समाधान आहे. सगळं जग बघितलं, पण तुझ्यासारखा निस्वार्थ प्रेम करणारा कोणीच नाही मिळालं स्वामी. कधीही न दिसणारा पण सदैव सोबत असणारा माझे स्वामी. देव म्हणून
काहीतरी देईल म्हणून मंदिरात जाऊ नये, तर देवाने आपल्याला बरंच काही दिलंय म्हणून मंदिरात जावं. कोणते कपडे परिधान केले म्हणजे मी चांगला दिसतो, हा विचार आपण रोज करतो. परंतु कोणते कर्म केले म्हणजे भगवंताला पण मी आवडेल, हा देखील विचार आपण रोज केला पाहिजे. असा कोणता क्षण आहे की त्यांनी मला सांभाळले नाही? अक्कलकोट दूर असू शकते, अक्कलकोटचे स्वामी नाही. शरीराचं सौंदर्य नसते, सुंदर असते माणसाची कृती, त्याचे विचार, त्याचे बोलणे, त्याचे वागणे, त्याचे संस्कार आणि त्याचे चारित्र्य. काही गोष्टी देवावर सोडलेल्या बऱ्या असतात. आपल्याला समजत नसलं तरी त्याला माहीत असतं आपलं चांगलं कशात आहे. गढूळ पाण्याला ढवळत बसण्यापेक्षा त्याला शांत राहू द्या. गाळ आपोआप खाली बसतो. तसंच जीवनात कितीही ताणतणाव असला तरी डोकं शांत ठेवा, मार्ग आपोआप निघतो. धनाने नाही तर मनाने श्रीमंत व्हा. कारण मंदिराचा कळस जरी सोन्याचा असला तरी लोक दगडाच्या पायरीवर नतमस्तक होतात. दुसऱ्याला देण्यासाठी आपल्याजवळ काही नसले तरी चालेल, पण सन्मान आपण दिलाच पाहिजे. प्रत्येक दिवस आपल्यासारखी सारखा नसतो. कधी दुःख तर कधी सुख, हा जगण्याचा नियम आहे. यामध्ये परिस्थिती कशी का असेना, फक्त आपली सकारात्मक मनस्थिती बदलायची नसते. पुढे काय होणार माहीत नाही, पण आत्मविश्वास असा हवा की जे होईल ते परफेक्ट होईल. जे घडतं ते चांगल्यासाठीच. फरक फक्त एवढाच असतो की ते कधी आपल्या चांगल्यासाठी असतं तर कधी दुसऱ्याच्या चांगल्यासाठी असतं. देवाला केलेला नमस्कार पण देव कधी उधार ठेवत नाही, फक्त श्रद्धा निस्वार्थ ठेवा. यशानंतर कौतुक करणाऱ्या शेकडो व्यक्तींपेक्षा यश मिळवण्यासाठी प्रोत्साहित करणारी एक व्यक्ती आयुष्यात खूप महत्त्वाची असते. नेहमी इतरांना झुकवण्यात आनंद मानतो त्याचे नाव अहंकार, आणि नेहमी स्वतःहून झुकून इतरांना मोठेपणा देण्यात आनंद मानतो त्याचं नाव संस्कार. कर्माचं गणित खूप सोपं आहे. जर दुसऱ्याचं चांगलं केलं तर आपलंही चांगलंच होईल. नशिबात जे लिहिलेलं आहे ते कोणतीही हरकावून घेऊ शकत नाही. जर तुम्हाला देवावर विश्वास असेल तर तेही मिळेल जे तुम्ही विचार पण केला नसेल. स्वामी म्हणतात, कुणी तुमच्यासमोर मोठं होत असेल तर कमीपणा वाटून घेऊ नको, कारण एक दिवस तुझ्याही वाटेला सर्व सुख येणार आहे. भेटतील माणसं चांगली असो किंवा वाईट, अनुभव मात्र नक्कीच देऊन जातात. स्वामी सांगतात, आजचा दिवस जरी तुझा नसला, आज जरी तू कितीही दुःखात असलात तरी येणारे दिवस तुझे सुखाचे असतील, कारण तू माझा हात धरला आहेस. तुझे कधीही वाईट होणार नाही. देवा तुझ्या मार्गावर चाललो आहे. कोणतीही अपेक्षा नाही, फक्त प्रयत्नांना साथ दे. कोणाचीच बरोबरी करत बसू नका. तुम्ही तुमच्या मार्गाने चालत राहा. आज ना उद्या तुमचे पण सुखाचे दिवस येतील. कर्माचं तत्त्व फार वेगळं असतं, म्हणून कर्म करताना विचार करत जा. कारण ना कोणाचा आशीर्वाद वाया जातो, ना कोणाचा दिलेला तळतळाट. तुझ्या चिंतीन चित्त एकाग्र व्हावे, तुझ्या दर्शनाने नेत्र तृप्तीत व्हावे, तुला पाहता मन हरपून जावे. स्वामी समर्था तू नित्य स्मरणी राहावे. जीवनात कितीही वाईट प्रसंग येऊ द्या, चांगलं वागणं कधीच सोडायचं नाही. थोडा उशीर लागतो, पण विजय हा नेहमीच सत्याचाच होतो. हरलेल्या मनाची आशा आहे स्वामी, थकलेल्या पावलांची दिशा आहे स्वामी, प्रत्येक अडचणीतल्या मार्गाची साथ आहे स्वामी. पडल्यावरती घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणणारे हात आहे स्वामी. अडचणी कितीही येऊ द्या, या प्रारब्धाच्या पुढे कोणतीही जात नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, वादळात दिवा लावण्याचे स्वप्न बाळगा, नीती मदत केल्याशिवाय राहणार नाही. पहिला नमस्कार परमात्मा ज्यावेळी ही सृष्टी बनवली. दुसरा नमस्कार आई वडिलांना ज्यांनी जन्म दिला. तिसरा नमस्कार गुरुवर्णांना ज्यांनी विद्या दिली. चौथा नमस्कार आपल्या सर्वांना ज्यांच्यामुळे या जगाला अर्थ मिळाला. स्वतःला चांगलं समजून सांगा की जगात फक्त स्वार्थ बघितला जातो, माणुसकी तर फक्त पुस्तकातच शिकवली जाते. आयुष्यात पुन्हा पुन्हा कोणी येत नाही, त्यामुळे कदर समोरच्याची करायला शिका. पैसा दान केला म्हणजे देव तुमचा नसतो. देवाला फक्त तुमची चांगली कर्मच आवडतात. स्वामी महाराज म्हणतात, तू मेरे धाम पे तो मैं तेरे काम पे, लेकिन तू अगर तेरे काम पे
तो मेरे धाम पे. जो घेईल स्वामी कार्याचा ध्यास, त्याला स्वामी करतील इतरांपेक्षा खास. म्हणून काही घ्यायचं असेल तर स्वामी कार्याचा ध्यास घ्या. काही वाढवायचं असेल तर आपापसातले प्रेम वाढवा. आणि काही सोडायचे असेल तर आपापसातले वैर, द्वेष, तिरस्कार हे सोडा. झाडाने कितीही फुले गमावली यावर झाड कधीच अस्वस्थ होत नाही. ते नेहमी नवीन फुले तयार करण्यात व्यस्त असते. तसंच आयुष्यात काय गमावलं हे दुःख विसरून नवीन काय मिळवू शकतो यातच जीवनाचा अर्थ आहे. पैसा, गाडी, बंगला मिळणे म्हणजे श्री सद्गुरू कृपा नव्हे, पण ते नसतानाही आयुष्यात असलेले समाधान म्हणजे श्री सद्गुरू कृपा. गेलेल्या क्षणांसाठी झुरत बसण्यापेक्षा येणाऱ्या क्षणांसाठी मन मोकळेपणाने हात पुढे करा. कदाचित आयुष्यात मागच्यापेक्षाही काही चांगलं घडेल. जसे चांगले दिवस राहत नाही तसेच वाईटही दिवस राहणार नाही. या जीवनात काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित अडचणीत अडकवते. ते फक्त तुम्हाला दाखवून देण्यासाठी की आपलं कोण आणि परकं कोण. पुण्य जरी दिसत नसलं तरी वेळ आली की बरोबर ते उपभोगता येतं. कारण कमवलेल्या पैशाचं काम जिथे थांबतं तिथूनच केलेल्या पुण्याचं काम सुरू होतं. जगण्यासाठी संघर्ष नसतोच कधी. संघर्ष असतो तो फक्त स्वतःच्या अस्तित्वासाठी आणि स्वाभिमानासाठी. कोणाच्या वाईट विचाराने तुमचं काही वाईट होणार नाही, कारण तुमचा कर्ता आणि करविता तुमच्या पाठीशी उभा आहे. लोकांना तुम्हाला हरलेलं पाहायचं असते, पण आपण जिंकण्यासाठी बनलेलो आहोत हे सतत स्वतःला सांगायचं. माणसाच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक माणसाची दोन कारणं असतात. एक तर त्याला नशिबापेक्षा जास्त हवं असतं आणि दुसरं म्हणजे ते वेळेच्या आधी हवं असतं. माणूस आनंदाची गोष्ट प्रत्येकाला सांगत असतो, पण तो मनाला दुःख ज्याला सांगतो तो व्यक्ती खूप महत्त्वाचा असतो. ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात, परंतु त्या सुटणाऱ्या असतात. याउलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याच्या अडचणी आयुष्यभर संपत नाही. स्वामींवर नेहमी निसंकोच विश्वास ठेवा. तू कर्म करत राहा, फळाची अपेक्षा न करता. अरे, कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे. स्वामी म्हणतात, जिवंत माणसाच्या भावनाची किंमत ज्याला कधी समजली नाही त्याला दगडामध्ये भाव कसा सापडणार. आपलं जगणं दुसऱ्यासाठी जेवणातल्या मिठासारखं असावं. पाहिलं तर दिसत नाही, पण नसलं तर जेवणात चवच उरत नाही. नशिबात असेल तर निघून गेलेलं पण परत येईल, पण नशिबात नसेल तर आलेलंही निघून जाईल. त्यामुळे नको त्या अपेक्षा बाळगू नका. जे मिळतंय ते सांभाळायला शिका. शक्य असेल तेवढी इमानदारीने मेहनत करा. बाकी देवावर सोडा. जे होईल तेच चांगलंच होईल. जीवनातील प्रत्येक परिस्थिती तात्पुरती असते. जेव्हा तुमच्या जीवनात चांगले दिवस असतील तेव्हा तुम्ही त्याचा पूर्ण आनंद घ्या, आणि जेव्हा दिवस चांगले नसतील तेव्हा लक्षात ठेवा की ते कायमचे राहणार नाही. विश्वास ठेवा, तुमचे चांगले दिवस मार्गावर आहेत. संकट कितीही मोठं असू दे, जर माझे नाम तुझ्या मुखी आहे तर मी अलगद त्या संकटातून तुला बाहेर काढेल. स्वतःला एकटे कधीच समजू नका, कारण तुमच्यासोबत विश्वास आहे. तुमच्यासोबत तुमचे स्वप्न आहे. तुमच्यासोबत एक कला आहे. तुमच्यासोबत एक पॉझिटिव्ह माइंडसेट आहे. सर्वात महत्त्वाचं, तुमच्यासोबत स्वामी आहेत. मग कशाला कोणी पाहिजे आता. चला पुढे. ज्यावेळी जाशील तू असा काळोखात त्यावेळी तुझी सावलीही सोडेल तुला. तुझ्या पाठी मी असेल, त्यामुळे घाबरू नकोस. मनात नसताना अनपेक्षितपणे काही मिळतं तेव्हा ते एकतर आपल्या चांगल्या कर्माचं फळ असतं किंवा कोणाच्या तरी आशीर्वादाचं बळ असतं. प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा, कारण गेलेली वेळ परत येत नाही आणि येणारी वेळ कशी असेल सांगता येत नाही. व्हायला ओळख नाही माणसाची, पण मन जिंकावी लागतात. जगातील कुठल्याही तराजूत मोजताना न येणारी एकमेव मोठी वस्तू म्हणजे माणुसकी. त्या सत्य फक्त अहंकार नसलेली व्यक्तीच स्वीकारू शकते, कारण अहंकार कधीच सत्य स्वीकारत नाही. अहंकारात बुडलेल्या व्यक्तीला ना स्वतःची चूक दिसते, ना दुसऱ्याने सांगितलेले चांगले विचार.
आयुष्याच्या प्रवासात स्वामींची साथ खूप मोलाची असते. जिथे सर्व माघार घेतात तेव्हा फक्त आपले स्वामी आपल्यासाठी खंबीरपणे उभे राहतात. स्वामींचा हात धरून चालणं ज्याला कळलं तो कधीच एकटा पडत नाही. चालताना ठसे लागली तर नेहमी दगडाला दोष द्यायचा नसतो. कधीकधी आपणच आपला पाय चुकीच्या ठिकाणी ठेवत असतो. केलेले कष्ट आणि स्वामींची सेवा कधीच वाया जात नाही. संयम ठेव, त्याचं फळ वेळ आल्यावर मिळेलच. आपल्या संघर्ष काळात संयम हाच एक रस्ता आहे. तू फक्त प्रयत्न कर, एक दिवस आपलाच असणार आहे. आपल्या जीवनातील प्रत्येक संघर्ष हा आपल्याला अधिक बळकट बनवतो. स्वप्ने तेव्हा साकार होतात जेव्हा आपण त्यांच्यावर कठोर परिश्रम करतो. आयुष्यातील प्रत्येक अडचण ही आपल्या यशाच्या प्रवासातील एक पायरी आहे. आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवस हा एक नवीन संधी आहे. त्याचा सदुपयोग करा. पाठीवरच्या ओझ्यापेक्षा मनावरचं ओझ नेहमीच जड असतं. हे हलकं करायचं म्हटलं म्हणजे झेलणारा देखील तितकाच आपलासा असावा लागतो. आपल्या आराध्य देवता आणि शक्तीवर नेहमी निसंकोच व्यक्ती आणि विश्वास ठेवा. योग्य वेळ ती देवता आणि शक्ती इतकं देतं की मागायला काहीच उरत नाही. वाटत तितक्या सोप्या नसतात. कर्तव्याच्या वाटा कुणाच्या तरी सुखासाठी थांबावं लागतं. मनातलं दुःख मनातल्या कोपऱ्यात लपवावं लागतं. गैरसमज नको म्हणून जगाला हसून दाखवावं लागतं. ओल्या पापण्यांचा आड असलेलं पाणी आडोशाला जाऊन पुसावं लागतं. आपण सुंदर असो किंवा नसो, पण शब्द सुंदर असले पाहिजे. कारण लोक चेहरे विसरतात पण शब्द नाही विसरत. नशिबात असेल ते तर सगळ्यांनाच मिळते, पण नशिबात नसते ते फक्त श्री स्वामी समर्थाच्या दरबारात मिळते. आपल्या आराध्य देवता आणि शक्तीवर नेहमी निसंकोच विश्वास ठेवा. जीवन दिले तू सांभाळणारही तूच. आशा नाही विश्वास आहे. दुःख निवारणारही तूच. निश्चिंत राहा, मी पाठीशी आहे. खरा होई जागा श्रद्धेसहित. कसा होशी त्याविन तू स्वामी भक्त. कितीदा दिला बोल त्यांनीच हात. नको डगमगू, स्वामी देतील साथ. जेव्हा मेहनत करून सुद्धा स्वप्न पूर्ण होत नाहीत तेव्हा रस्ता बदला, सिद्धांत नाही. कारण झाड नेहमी पान बदलतात, मुळ्या नाही. भगवद्गीतामध्ये स्पष्ट लिहिलंय, निराश होऊ नको, कमजोर तुझी वेळ आहे, तू नाहीस. तीही गायले तुझे भजन, तरी भरत नाही रे माझे मन. झालो मी समाधानी त्या दिवशी जेव्हा झाले स्वामी तुझे दर्शन. आपल्या देवावर निसंकोच विश्वास ठेवा. योग्य वेळी तो एवढं देतो की मागायला काहीच उरत नाही. स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही ते तुझ्या चरणाशी आहे. कितीही मोठ्या समस्या असू देत, समर्थ तुझ्या नावातच समाधान आहे. आयुष्याचा मार्ग निवडताना आई वडिलांचं मत नक्की घ्या. कारण जेवढं तुमचं वय नसतं तेवढा त्यांचा अनुभव असतो. वेळ काळ कोणासाठीही थांबत नाही आणि कोणालाही थांबवता येत नाही. कर्माचे भोग भोगूनच संपतात. भक्ती केल्याने संकट येणारच नाही असं कधी होत नाही, पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो. जसं की तिथे हात जाणार आहे तिथे बोटावर निभावलं. पण हे करण्यासाठी स्वामी भक्तीत असावं लागतं. चांगल्या माणसांना चांगल्या गोष्टी उशिराच मिळतात. संयम ठेव, तुझी वेळ पण लवकरच येणार आहे. स्वप्न फक्त मोफत असतात, फक्त त्यांना पाठलाग करताना आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते. अडचणीत असताना स्वामींचे नामस्मरण होणे म्हणजे स्वार्थ आणि संकटात असो किंवा नसो सदैव अवतरी स्वामींचे ध्यान नामस्मरण करणे म्हणजे स्वामीवरची प्रेम भक्ती होय. हे म्हणतात, उशिरा मिळेल पण सर्वोत्तम मिळेल. स्वामींची केलेली भक्ती व त्यांच्या मुखातून घेतलेले नाव कधीच वाया जात नाही. बोला श्री स्वामी समर्थ. आपण कुणाचं वाईट केलं नाही तर आपले वाईट होऊ शकत नाही हा विश्वास स्वतः रुजवून बघा. जीवनात हवा तो बदल नक्कीच जाणवेल. एखाद्याला आपली किंमत नाही कळाली म्हणून नाराज नाही व्हायचं, कारण भंगार व्यापाऱ्याला हिऱ्याची पारख नसते. स्वामींच्या दरबारात काहीच न बोलता जर तुमच्या डोळ्यातून नकळत पाणी येत असेल तर समजून जा, स्वामींनी तुमच्या मनातील सर्व भाव समजून घेतले आहेत. स्वामी सांगतात, जर माझा भक्त शांत राहून सर्व काही सहन करत असेल तर लक्षात ठेवा की त्यांच्या शांततेचे आणि विश्वासाचे उत्तर मी स्वतःच देतोय.
माणूस असतो प्रेम करण्यासाठी आणि पैसा असतात वापरण्यासाठी, पण झालंय सगळं उलटं. माणसाचा वापर केला जातो आणि पैशावर प्रेम केलं जातं. मी निघालो सुखाच्या शोधात. वाटेत उभं असलेलं दुःख म्हणालं, मला सोबत घेतल्याशिवाय तुला सुखाचा पत्ता मिळणार नाही. स्वामी सांगतात, नकारात्मक विचार केला तर प्रत्येक संधीमध्ये आपल्याला अडचणी दिसतात आणि सकारात्मक विचार केला तर प्रत्येक अडचणीमध्ये आपल्याला संधी दिसेल. पदरी अपयश आले की कोणीही फारसे संबंध ठेवत नाही. जर का यशस्वी झालात तर नसलेली नाती सुद्धा बोलती होतात. आपल्यातील चांगल्या गुणांवर सगळे गप्प राहतात, पण दुर्गुणावर चर्चा सुरू झाली की मुकेही बोलू लागतात. स्वामी म्हणतात, जिथे प्रयत्न चांगले केले जात असतात तिथे नशिबालाही दुय्यम भूमिका स्वीकारून प्रयत्नांना योग्य तो सन्मान द्यावा लागतो. स्नेह एकदा जुळतो. स्नेहाचा धागा फार नाजूक असतो. एकदा तुटला की परत जोडता येत नाही आणि जरी जोडला तरी गाठ राहते कायमची. फारच थोड्यांच्या नशिबात अखेरपर्यंत अखंड धागा राहतो. बाकी सर्वांना गाठी मारूनच धागा टिकवावा लागतो. त्याला जीवन म्हणतात. रात्र सकाळची वाट पाहत नाही. सुगंध हवामानाची वाट पाहत नाही. जे काही सुख मिळेल त्याचा उपभोग घ्या, कारण आयुष्य वेळेची वाट पाहत नाही. अश्रू कितीही प्रामाणिक असले तरी भूतकाळ परत आणण्याची ताकद त्यांच्यात नसते. झाली चूक माफ करण्यात मोठेपणा असतो. सारख्या सारख्या चुका गिरवून काढल्यास गोड संबंधात सुद्धा फाटे फुटतात. म्हणूनच चुका नेहमी एकांतात सांगाव्यात आणि कौतुक चारचौघात करावं, तरच नातं जास्त टिकतं. माणुसकी ही अशी जादू आहे जी बघितली तरच दिसते, दाखवली तरच भेटते, केली तरच कळते, मानली तरच मिळते आणि ओळखली तरच शेवटपर्यंत टिकते. मनापासून लिहिलेल्या गोष्टी मनाला स्पर्श करून जातात. त्या नेहमीच काहीतरी वेगळं बोलून जातात. काही माणसं भेटून बदलत असतात आणि काही माणसांना भेटून आयुष्यात बदल घडून येतात. कोणाच्या पाठिंब्याची अपेक्षा करण्यापेक्षा माझ्यासोबत भगवंत आहे असं समजून चालत राहा. आत्मविश्वास वाढवण्यासाठी स्वतःबद्दल नेहमी चांगला विचार करा. अवघड गोष्टींना सामोरे जा. भीतीवर विजय मिळवा. आपल्याला देहबोलीवर काम करा. आपल्या चांगल्या गोष्टी चोरणारे, फसवणारी माणसं भोवताली आहेत, पण हे फक्त तुमच्या वस्तू वा कलाकृतीत चोरू शकतात. त्या निर्माण करण्याची तुमच्यातील कला, शक्ती, ती मिळवण्यासाठी तुम्ही केलेली साधना, हे सगळं त्यांना कधीच चोरता येणार नाही. वाटतात तितक्या सोप्या नसतात कर्तव्याच्या वाटा. कुणाच्या तरी सुखासाठी थांबावं लागतं. मनातलं दुःख मनातल्या कोपऱ्यात लपवावं लागतं. गैरसमज नको म्हणून जगाला हसून दाखवावं लागतं. ओला पापण्यांच्या आड असलेले पाणी आडोशाला जाऊन पुसावं लागतं. शब्दांची निवड चुकली की वाक्य बिघडते आणि माणसाची निवड चुकली की आयुष्य बिघडते. आयुष्यात पैसा म्हणजे सर्व काही नाही असे म्हणण्यापूर्वी पुरेसा पैसा कमवावा लागतो. भावनेपेक्षा कर्तव्य मोठं असतं. त्यासाठीच जीवनात वाढण्याआधी रुजावं व चमकण्याआधी झिजावं लागतं. लागलेली भूक, नसलेला पैसा, तुटलेले मन व मिळालेली वागणूक जे शिकवते ती कुठलीच पदवी शिकवत नाही. सद्गुरू सांगतात, देव इतका वेडा नाही. अगरबत्ती लावल्याने, नारळ फोडल्याने आणि घंटा वाजवल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल आणि आयुष्यातील सर्व दुःख दूर करेल. तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कष्ट करावे लागतील आणि त्यासाठी देवाने तुम्हाला हात दिले आहेत. आयुष्यातील दुःख दूर करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करावा लागेल, सत्कर्म करावे लागेल आणि यासाठी तर देवाने तुम्हाला माणूस म्हणून जन्माला घातले आहे. यापेक्षा आणखी काय देव करणार. जे आयुष्य निस्वार्थी असतं त्या आयुष्याच्या मळ्यात सदैव आनंदाचे सोहळे साजरे होत असतात. आयुष्याची प्रत्येक घडी आपल्या मनासारखी बसत नसते. प्रत्येकाला तडजोड ही करावीच लागते. ती कोणाला चुकली नाही. आपण स्वतः काय आहोत हे फक्त
आपल्याला ठाऊक असतं. आयुष्यात आपण कोणकोणत्या गोष्टीचा सामना केलाय हे दुसऱ्यांना ठाऊक नसतं. म्हणून आपल्याला कोण काय म्हणतं, काय समजतं अशा गोष्टींचा आपल्यावर थोडा पण परिणाम होऊ द्यायचा नसतो. सौंदर्याची कमतरता चांगला स्वभाव नक्की पूर्ण करतो, पण स्वभावाची कमतरतेला सौंदर्य कधीच पूर्ण करू शकत नाही. म्हणून स्वभाव परिपूर्ण असावा, सौंदर्य नव्हे. सुखी होण्याची पहिली पायरी तुम्ही स्वतः आनंदी आहात या गोष्टीवर श्रद्धा असावी लागते. त्याशिवाय ते शक्य होत नाही. भावनांचा आणि वेदनांचा कधीच हिशोब लावता येत नाही. त्या ज्याच्या त्याच्या असतात, त्यालाच कळतात. सल्ला हे असे सत्य आहे जे कधी आपण गांभीर्याने ऐकत नाही, आणि स्तुती एक असा धोका आहे ज्याला आपण पूर्ण मन लावून ऐकतो. माणसानं कुंडीतल्या नाही तर जमिनीत लावलेल्या झाडासारखं असावं. कोणी पाणी घालेल या आशेवर राहून जळून जाण्यापेक्षा जमिनीतील ओलावा शोषून घेत मोठं व्हावं, उंच उंच वाढत राहावं. जीवनाच्या हिंदोळ्यावर काही क्षण खूप निराशाजनक असतात. त्यात आपण स्वतःला सावरणं महत्त्वाचं असतं. जशी काळोख रात्र सरली की लख्ख पहाट असते, तसं आपण फक्त खंबीर राहणं महत्त्वाचं असतं. न मागता वाटेला आलेल्या चांगल्या माणसाचं महत्त्व त्याने पाठ फिरवल्याशिवाय कळत नाही. मनासारखं घडायला भाग्य लागतं, आणि जे आहे ते मनासारखं आहे हे समजायला ज्ञान लागतं. नेहमीच उत्तरे उत्तराच्या स्वरूपात नाही मिळत. काही अनुभव असतात उत्तरांना घेऊन दडलेले. पशु जसा हिरवा चारा दिसला की भांबावतो, तसा मनुष्य आवडीचा विषय दिसला की त्याच विषयात गुंततो. म्हणून स्वतःच्या मनाला सद्गुरू सेवा हा विषय द्यावा, कारण इतर कामक्रोधादी विषय तुम्हाला बुडविणारे असतात. एकमेव असा सद्गुरू सेवा विषय तुम्हाला भवसागर तरवून नेणारा आहे. आता नाही तर मग पुन्हा नाही. प्रत्येक दिवस ही ईश्वराची अक्षर भेट. प्रत्येक दिवस आणतो एक नवनीत, एक अक्षरनिवेश, एक नवा अक्षर अनुभव. आनंदाने त्यास आलिंगन द्यावे आणि सुप्रभाती सुख अनुभवावे. जगाचा एक रिवाज आहे, जोपर्यंत काम आहे तोपर्यंत नाव आहे, नाहीतर लांबूनच सलाम आहे. म्हणून जीवनात मागे बघून शिकायचे आणि पुढे बघून चालायचे. जबाबदार व्यक्तीला बेभानपणे वागता येत नाही. मन कितीही ओढ घेत असलं तरीही संस्काराच्या चौकटीत राहूनच आनंद उपभोगायला लागतो. खऱ्या कारणासाठी खोट्या लोकांशी संबंध तोडले तरी चालतील, पण खोट्या कारणांसाठी खऱ्या लोकांशी कधीही संबंध तोडू नका. चुकीचे वागल्यावरच शिक्षा मिळते असे काही नाही. कधीकधी गरजेपेक्षा चांगले वागण्याची पण किंमत मोजावी लागते. पावसाळ्यात तुम्ही कितीही जपून वावरा, शिंतोडे उडवणारी वाहने येतात आणि आपल्या अंगावर शिंतोडे उडवून जातात. आयुष्यातही असंच असतं. तुम्ही कितीही सुस्पष्ट प्रामाणिकपणे वागा, शिंतोडे उडवणारे लोक येतात, शिंतोडे उडवतात आणि निघून जातात. त्या शिंतोड्यांनी आपला प्रवास थांबवायचा नसतो. श्रद्धा असेल तर ज्ञान मिळेल, नम्रता असेल तर मान मिळेल, योग्यता असेल तर स्थान मिळेल, आणि हे सगळं असेल तर सन्मान मिळेल. प्रत्येक सकाळ मनुष्याला एक सुवर्ण संधी देत असते, आणि प्रत्येक संध्याकाळ विचारते तू त्या संधीचे काय केले. साधारण माणसांना आशा आणि इच्छा असतात, आणि यशस्वी माणसाकडे ध्येय आणि योजना असतात. आयुष्यात आलेल्या एका दुःखामुळे आपण जर हताश बसून राहिलो तर पुढे आयुष्यात येणारे सुखे आपल्यावर रुसून निघून जातील. त्यामुळे जीवनात प्रत्येक क्षण हा अमूल्य आहे, तो आनंदाने जगा. चेहऱ्यावरचं तेज हे तुमच्या अंतःकरणातल्या विचारावर अवलंबून असतं. मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो. मनात इतरांविषयी प्रेम असलं की चेहरा सात्विक दिसतो. मनात इतरांविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो. मनातले हे भाव माणसाला सुंदर बनवत असतात. समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.
काय माझे, आलो एकटा जाणार एकटा, कशासाठी मग आटापिटा, का निवडाव्या वाकड्या वाटा, कुणी लुटले त्याने आपले काय लाटले, होते त्याच्या नशिबी त्याला ते भेटले, का करावी खंत उगी, मुळी नव्हतेच जे आपले, होते ते दुसऱ्याचे, फक्त माझे म्हणून ते जपले. नेहमी छोट्या छोट्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करा, कारण मनुष्याला डोंगराने नाही तर छोट्या दगडाने ठेच लागते. समाजात विशिष्ट उंची गाठेपर्यंत जबर संघर्ष असतो, पण एकदा अपेक्षित उंचीवर पोचलात की आयुष्यातला अनेक समस्या ती उंचीत सोडवते. सतत आनंदी राहा, इतके आनंदी राहा की तुमच्या संपर्कात येणारी प्रत्येक व्यक्ती तुमच्यामुळे आनंदी होईल. थोडं लढावं, थोडं घडावं, थोडं फिरावं, थोडं शिकावं. आयुष्य एकदाच आहे, ते दुसऱ्याचं पाहून नाही, आपलं आपणच जगून बघावं. ज्याला धन कमवायचे आहे त्याने कणसुद्धा वाया घालवू नये, आणि ज्याला ज्ञान कमवायचे आहे त्याने क्षणसुद्धा वाया घालवू नये. आयुष्य एक मोठा शिक्षक आहे. ते आपल्याला यश आणि अपयश दोन्हींचा सामना कसा करावा हे शिकवते. तुमच्या अपयशातून शिकून तुमच्या यशाची उंची नव्याने गाठा. शिक्षण म्हणजे फक्त नोकरी नाही, शिक्षण म्हणजे संस्कार आणि नम्रता. शिक्षण म्हणजे चांगले विचार आणि तसे आचरण. शिक्षण म्हणजे प्रामाणिकपणा आणि कष्टाची शिदोरी. शिक्षण म्हणजे जगण्याचा आनंद आणि आत्मविश्वास. शिक्षण म्हणजे मन शांती. शिक्षण म्हणजे जबाबदारी आणि कर्तव्याची जाणीव. शिक्षण म्हणजे मदतीची आणि सेवेची भावना. शिक्षण म्हणजे कर्तृत्वाची गुरुकिल्ली. मस्तक थोडं वाकवून बघा, अहंकार मरून जाईल. डोळ्यांना थोडं ओलं करून बघा, दगडी मनही वितळेल. वाणीवर थोडं संयम ठेवून बघा, दुःखाचा काळ निघून जाईल. इच्छा थोड्या कमी करा, आनंदात जग दिसू लागेल. अनुभव मोफत मिळत नसतो, त्यासाठी कधी वेळ, कधी पैसे, तर कधी आयुष्य खर्च करावं लागतं. आयुष्यात एकदा इतका मोठा पाऊस पडावा की इगो सगळा वाहून जावा. आयुष्यात एकदा इतके कडक ऊन पडावं की जवळच्या सावल्याचं महत्त्व कळावं. आयुष्यात एकदा पुन्हा शाळा अशी भरावी की प्रत्येकाला त्याचे लहानपण कायमचे लक्षात राहावे. आयुष्यात एकदा असे जगावे की आपले जगणे पाहून इतरांना जगण्याची मौज कळावी. आयुष्यात झालेला त्रास विसरून जा, पण त्यातून मिळालेला धडा आयुष्यभर लक्षात ठेवा. मातीत पडलेली साखर मुंगीच खाऊ शकते, हत्तीत हे सामर्थ्य नसतं. म्हणून लहान लोकांना लहान समजण्याची चूक करू नका. कधी अहंकारामुळे आपली मान उंचावू नका, कारण जिंकणारे सुद्धा सुवर्णपदक मान वाकवूनच घेतात. जगातील सर्वात भाग्यवान माणूस म्हणजे ज्याच्याकडे अन्नासोबत भूक आहे, अंथरुणासोबत झोप आहे आणि ओंजळीतले दुसऱ्याला देण्याची ताकद आहे. प्रवासाचा आनंद घ्यायचा असेल तर सोबत सामान कमी ठेवा, आणि आयुष्याचा आनंद घ्यायचा असेल तर अपेक्षा कमी ठेवा. आयुष्यात निष्ठेने आणि तत्वाने जे मिळतं तेच आयुष्याच्या बेरजेत राहतं. बाकी नियतीच्या वजाबाकीत गायब होतं. त्याच्या वाटेवरती चालत असताना एकटे पडलात तरी चालेल, पण चुकीच्या गोष्टींचे समर्थन करणाऱ्या गर्दीमध्ये मिसळू नका. सगळेच सुंदर असतात. कोणाचे विचार, कोणाचे गुण, कोणाचे रूप, आपण कुठली सुंदरता बघतो हे महत्त्वाचं. देवाने प्रत्येकाला सुंदरच बनवले आहे. समाधानी व्हायचं असेल तर जे आपल्या तत्वात बसत नाही त्या लोकांचा जास्त विचार करू नका, मग ते जवळचे असोत वा दूरचे. नशीब हे आळशी लोकांसाठी असते, यश हे फक्त मेहनती लोकांसाठी असते. यश हे अंतिम नसतं, अपयश हे घातक नसतं. या दोन खेळाची मजा लुटायला धैर्य लागतं. सूर्य बोलत नाही, त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो. त्याचप्रमाणे स्वतःविषयी काहीच बोलू नका. उत्तम कर्म करत राहा, लोकांचं तुमचा परिचय देतील. नातं कसं असावं? नातं सन्मान देणारं असावं, अपमानित करणारं नसावं.
नातं प्रेरणा देणारं असावं, वेदना देणारं नसावं. नातं बळ देणारं असावं, घाव देणारं नसावं. नातं मदतीचा हात देणारं असावं, पाय ओढणारं नसावं. नातं साथ देणारं असावं, विश्वासघात करणारं नसावं. नातं समज देणारं असावं, गैरसमज करून घेणारं नसावं. नातं प्रेम जपणारं असावं, खंजीर खुपसणारं नसावं. नातं सुखावणारं असावं, मन दुखावणारं नसावं. नातं कुठलंही असो, पण ते नातं मागं कायमस्वरूपी असावं, सोडून जाणारं नसावं. पेटवा पुन्हा मशाल तुमच्या जिद्दीची, कारण तुम्हाला सदैव साथ आहे चिकाटीची. अहंकार ज्ञानाच्या विरुद्ध आहे. जितकं अधिक ज्ञान असेल तितका अहंकार कमी असेल. परिस्थिती आडवी आली तर तिला कडवी झुंज द्यायला शिका. जीभ हे दुधारी शस्त्र आहे. एका बाजूने अमृत आहे तर दुसऱ्या बाजूने विष आहे. म्हणूनच तिचा वापर जपून करावा. ऊन एकटं कधीच येत नाही, ते सावलीला घेऊनच येतं. दुःखाचं आणि सुखाचंही असंच नातं असतं. तुम्ही किती अंतर चालत गेलात त्यापेक्षा तुम्ही कोणत्या दिशेने जात आहात ते अधिक महत्त्वाचे आहे. जिथे आपली स्वप्न असतात तिथेच आपली क्षमता, पूर्तता आणि यश दडलेले असते. डोळे तर जन्मतच मिळाले असतात, पण कमवायची असते ती नजर, चांगल्यातलं वाईट आणि वाईटातलं चांगलं ओळखणारी. अज्ञानामुळे आपल्या अंतःकरणात निर्माण झालेल्या शंकाचा वध हा ज्ञानानेच केला पाहिजे. अपयश म्हणजे नव्याने आणि हुशारीने पुन्हा तयार करण्याची संधी असते. सगळं संपत आल्यावरही खेळ जिंकता येतो. फक्त आपल्यात आत्मविश्वास आणि जिंकण्याची जिद्द हवी. वर्तमानात जगता आले पाहिजे, कारण आनंदाने जगण्याचा हाच एक मार्ग आहे. स्वतः संघर्ष करण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा जीवनाची खरी किंमत कळते. चे अनेक भागीदारी भेटतील, पण दुःखाचा साथीदार भेटायला माणूस नशीबवान असावा लागतो. चव गोड नेहमी हवी असेल तर चटका सहन करावा लागतो, मग तो चहाचा असो किंवा आयुष्याचा. दुःखाचे डोंगर चढल्याशिवाय सुखाचे किरण दिसत नाही. आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवा, तीच आपल्याला यशस्वी होण्यासाठी मदत करतात. ज्यांना तुमच्या वेळेची किंमत नसते त्यांना तुमचा सहवास, आधार आणि महत्त्व देण्याची गरज नसते. वेदना कधीच कमी होत नाहीत, पण त्या सहन करायची सवय मात्र होऊन जाते. शरीराला निरोगी ठेवणे ही आपली महत्त्वाची जबाबदारी आहे, नाहीतर आपण आपल्या मनाला स्थिर ठेवू शकणार नाही. यशस्वी कथा वाचू नका, त्यातून केवळ संदेश मिळतो. अपयशाच्या कथा वाचा, त्यातून यशस्वी होण्यासाठी कल्पना मिळतात. संयम म्हणजे वाट पाहत राहणे नव्हे, तर योग्य संधी येईपर्यंत प्रयत्न करत राहणे. यशाच्या प्रवासात तुमचा वेग किती हे महत्त्वाचे नसून प्रयत्न करत राहणे महत्त्वाचे आहे. यशामुळे नाही तर स्वतःवरच्या अविश्वासामुळे स्वप्न अपूर्ण राहतात. जगण्यातले सर्वात कणखर आव्हान म्हणजे कोणतीही गोष्ट मनाला लावून न घेणे. आयुष्यात आपल्याला दररोज एक नवीन संधी देते, त्या संधीचा लाभ घ्या व आयुष्य घडवा. रागाच्या वेळी मौन आणि अडचणीच्या वेळी हास्य ही सर्वात मोठी शक्ती आहे. यश हे नेहमी दोन गोष्टीवर अवलंबून असते, आपल्याला काय हवं आहे आणि ते कशासाठी हवं आहे. काळजी केल्याने उद्याचा संघर्ष कमी होत नाही, उलट त्याने आजची शांतता नष्ट होते. दुःख निर्माण करणाऱ्या गोष्टीपासून दूर राहिले की मनुष्याला आनंद प्राप्त होते. इतरांच्या वाईटाची काळजी करू नका, तर स्वतःला वाईटापासून कसं दूर ठेवता येईल ते बघा. तुम्ही एकटे आहात म्हणून तुम्हाला यश मिळणार नाही अशी भीती कधीच बाळगू नका, कारण थव्याने उडणाऱ्या पक्ष्यांपेक्षा गरुडाची झेप नेहमीच मोठी असते. समाधान मानून घेण्याची वृत्ती असलेला माणूस कधीच दुःखी होत नाही. संयम बाळगायला शिका, कारण जेव्हा तुमची वेळ येईल तेव्हा तुम्हाला सर्व काही न मागता मिळेल. बोलून दाखवण्यापेक्षा करून दाखवण्यावर लक्ष द्या, जीवनात यश प्राप्त होईल. स्वतः जगून दुसऱ्यांना जगू देणे म्हणजे सहानुभूती आणि माणुसकी शिकवून माणसासारखे वागणे
म्हणजे अनुभूती. जे लोक सतत तक्रारी करतात ते कधीही आनंदी राहू शकत नाही. यशस्वी भरपूर जण असतात, परंतु समाधानी फार कमी असतात. कारण यश जरी आपल्या कर्तृत्वाचा विजय असला तरीही समाधान हा आपल्या मनाचा विजय असतो. आयुष्यात मिळालेला अनुभव माणसाला त्याच्या विचारांचे तसेच जीवनाचे प्रवाह बदलण्यास भाग पाडतात. कठीण परिस्थिती माणसाला मजबूत बनवते. म्हणूनच तर अडचणीच्या काळात आपल्या मार्गाने ठामपणे चालत राहायचे यश नक्कीच मिळते. सदैव तुम्ही स्वामी नामाचा जप करा, कधी न लागे तुम्हास दुःखाचा वारा. आलेले तुमचे संकटही जाईल माघारा, नक्की येईल अनुभव तुम्हा जगा वेगळा. जेव्हा कळेल स्वामी नामाचा अर्थ खरा. जिद्द आणि स्वामींवरील भक्ती अशी ठेवायची की नशिबात नसलेल्या गोष्टीसुद्धा मिळाल्या पाहिजेत. करता करविता स्वामी माझ्या भक्तांवर कृपा केल्याशिवाय राहत नाही आणि त्यांचे नाव घेतल्याशिवाय माझा दिवस पूर्ण होत नाही. माझा जन्म कुठे व्हावा, कोणत्या जाती धर्मात व्हावा, आई वडील कसे असावेत हे माझ्या हाती नव्हते. त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्याऐवजी मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझे जीवन नक्कीच सुखी करू शकतो, असा दृढ निश्चय आपल्याला बाळगायला हवा. कोणत्याही परिस्थितीत मनाचा तोल ढासळत असेल तर श्री स्वामींचे नाव घेऊन स्वतःशी संवाद साधा. मला माहीत आहे की माझ्या श्री स्वामींनी माझ्यासाठी योग्य असेल ती योजना तयार केली आहे. मी श्री स्वामींकडे प्रार्थना करतो की तुम्ही ठरवून दिलेल्या मार्गावर चालण्यासाठी मला सुबुद्धी द्या. योग्य वेळेची वाट बघण्यासाठी सहनशीलता द्या. त्याआधी शेवटी योग्य वेळी समजण्यासाठी ज्ञान द्या. श्री स्वामींची लीला अपरंपार आहे. फक्त मनापासून श्रद्धा व विश्वास ठेवा. श्री स्वामी सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. त्यांच्या अस्तित्वाची जाणीव नक्कीच होईल. श्री स्वामी समर्थ म्हणजे कोण? स्मरण करताच समोर उभे राहतात ते श्री स्वामी समर्थ. जे संकट तुमच्या पर्यंत पोचण्याच्या अगोदर जे आपल्या मदतीला धावतात ते श्री स्वामी समर्थ. जे आपल्या भक्तांचे अनंत अपराध आपल्या झोळीत घेतात ते श्री स्वामी समर्थ. जे सुखदुःखाच्या पलीकडील आहेत ते श्री स्वामी समर्थ. आता जाणारा श्वासही तुमचा नसतो. मग तुमच्या वाटेला आलेले दुःख तुम्ही आपले समजून का बसतात? हा संसार स्वामींचा खेळ आहे. यात प्रत्येक व्यक्ती एक विशिष्ट पात्र निभावत आहे आणि प्रत्येक पात्राचे एक ध्येय आहे. हे ध्येय साध्य करत असताना आपल्यावर सतत कृपा होत असते. पद, प्रतिष्ठा, पैसा, ज्ञान आदी आपल्या जीवनात येत असते. पण कधीकधी आपले मन यातच अडकून जाते, अहंकारी बनते आणि आपल्याला आपल्या मूळ ध्येयाचा विसर पडतो. जेव्हा जेव्हा विसर पडेल तेव्हा तेव्हा वरील स्वामीवणीचा स्मरण करायचे आहे आणि आपल्या मूळ ध्येयाच्या दिशेने कार्य करायचे आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात काय लिहून ठेवलंय हे स्वामींशिवाय कोणालाच माहीत नाही. म्हणून आयुष्याचा जास्त विचार न करता स्वामींनी दाखवलेल्या मार्गावर चालत राहा. आयुष्य हे एक चक्र आहे. तुम्ही जे वागाल तेच तुम्हाला परत मिळेल. म्हणूनच तुम्ही चांगले कर्म करा, तुम्हाला चांगल्या गोष्टी परत मिळतील. जे इतरांना संपवण्याचा तयारी करतो तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतः कधीच संपत नाही. हीच नियती आहे. माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट केव्हा लागते हे कळतसुद्धा नाही. म्हणून दुसऱ्यांची वाट लावण्यापेक्षा स्वतः चांगल्या वाटेला लागा. कोणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे कार्य करा. माणसाचा दर्जा हा जात आणि मिळकतीवरून ठरत नसतो, तर तो विचारांवरून ठरत असतो. धर्म कोणताही असो, चांगला माणूस बना, कारण शेवटी हिशोब कर्माचा होतो, धर्माचा नाही. कोण म्हणतं स्वामी महाराज दिसत नाही? स्वामीच दिसतात.
जेव्हा बाकी काही दिसतच नाही. जगात असे कोणतेही पाप नाही की जे नामासमोर राहू शकेल. सत्याला काही रूप दिसल्याशिवाय आज आपल्याला त्याचे अनुसंधान ठेवता येत नाही. नाम हे त्याचे रूप आहे, म्हणून नामाचे सतत अनुसंधान ठेवावे. तुम्ही कुठेही राहा, पण नामात असा. नाम जेवढे बळजबरीने घ्या, श्रद्धेने घेतले तर जास्त बरे. वृत्ती सांभाळून नामात राहिलात तर त्यातूनही जास्त बरे. आपल्याला मुखात नित्य स्वामी नाम ठेवून हृदयावर चित्त स्थिर ठेवायचे आहे आणि स्वामी सतत माझा विकास करत आहे, स्वामी मला मार्गदर्शन करत आहेत, हा अतूट अभेद्य विश्वास ठेवून स्वामी संकेताप्रमाणे प्रामाणिक कर्म करायचे आहे. यश तुमच्या निश्चितच मागे येईल. जीवनात श्री स्वामी समर्थांची सेवा व निश्चित ध्येय असलेल्या स्वामी भक्त अतिशय खडतर रस्त्यावर प्रगती करेल. पण ध्येयशून्य माणूस रस्ता कितीही सोपा असला तरी कुठेही पोचणार नाही. आपले ध्येय आजच ठरवा. जो श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी मनापासून शरण जाईल, महाराज त्यांच्या योगक्षेम निश्चित चालवतात व सदैव त्यांच्या पाठीशी असतात. तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते मला कळते. नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसला तरी मी तुम्हाला पाहतो, कारण मी तुमच्या हृदयातच आहे. तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो. लहान लहान गोष्टीत आम्ही दिसू लागलो की मोठी मोठी ध्येय आपोआप पूर्ण होत जातात. ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा. जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल, कारण वेडेच लोक इतिहास घडवतात आणि शिकलेली लोक ते इतिहास वाचतात. श्रद्धा असली की सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत आपल्याला देव दिसतो. मीचा स्वा केल्याशिवाय जेव्हा तत्व प्रकटते त्या तत्वाचे नाव म्हणजे स्वामी. देह दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका. स्वप्न मनात धरलेले कधीच मोडू नका. पावलोपावले येतील कठीण प्रसंग, फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत हार मानू नका. आपल्याला झोप लागली की काय जाते आणि काय जागे झालो की काय येते हे नित्यानेच असूनसुद्धा आपल्याला कळत नाही. जगणे म्हणजे शरीरात चैतन्य असणे होय. चैतन्य हे केवळ सच्चिदानंदात्मक आहे. म्हणून जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत स्वाभाविक आनंद असलाच पाहिजे. हा आनंद आपण भोगावा. कृतीमध्ये आनंद आहे, फळात किंवा फळाच्या आशेत तो नाही. जन्म देव देतो तर मरण पण देवच देणार आहे. या आयुष्याच्या त्रासामुळे माणूस स्वतः वेडा झाला आहे. स्वामी महाराज म्हणतात, हा सगळा खेळ वेळेचा आहे. म्हणून जर मरायचा विचार आला ना तर एकदा दवाखान्यात जाऊन बघा. माणूस जगण्यासाठी काय काय करत असतो. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य नुसते उच्चारले तरी लगेच स्वामी समर्थांचे रूप नजरेसमोर दिसू लागते. मनाला धीर देणारे त्यांचे हे वाक्य जगण्याचा नवीन ऊर्जा मिळवून देते. स्वामींच्या दर्शनाने मनातील खंत, नाराजी आणि दुःख सारी कमी होतात. आयुष्यात येऊद्या संकटांच्या कितीही लाटा, स्वामीच दाखवणार संकटातून बाहेर येणाऱ्या वाटा. प्रत्येकावर आपलेपणा उधळताना समोरच्याची पात्रता लक्षात ठेवावी, म्हणजे पुढे होणारा पश्चाताप टाळता येतो. कर्म करताना सावध राहा, कारण मी पाहत आहे. तुझ्या अनंत जन्माच्या कर्माचा साक्षीदार मी आहे. आधी मी होतो, अंत मी आहे. सर्वव्यापी, सर्वसाक्षी, अनंतरूपी समर्थ मी आहे. मी फक्त देह बदलत असतो, स्वरूप तेच असतं. म्हणून सावध राहा. सर्व इथेच राहणार आहे, पण तुझ्यासमोर अनंताच्या प्रवासाला मीच बरोबर चालणार आहे. एकच श्वासात एकच सत्य, फक्त मी आणि मीच आहे. खरंच महाराज अगदी वैयक्तिक लक्ष देतात आपल्या भक्तांवर. मातेची माया, पित्याचीच छाया, तुझा विना स्वामी मी पार्थो कुणाला. आधार जीवाचा स्वामी नाम. काय स्वामी लीला करणार आहेत हे समजत नाही लवकर,
पण योग्य वेळ आली ना की स्वामी सगळ्या अशक्य गोष्टी शक्य करतात. तुला हवे तसे घडत नसेल तर परमेश्वराचे आभार मान, कारण तुझ्या नाही तर त्याच्या पद्धतीने ते घडत आहे. म्हणजे तुझ्या जीवनाला आकार निश्चित मिळणार. कारण माठाला किंमत तेव्हाच येते जेव्हा कुंभार त्याला घडवतो. स्वामीचं नाव मुखात असेल की कितीही मोठी संकट आले तर त्याच्यावर मात होतेच. ही स्वामी नामाची ताकद आहे. भगवंताचा आनंद हा फार बलत्वर आहे. असा आनंदमय भगवंत आपल्या आतमध्ये असून आपण दुःख भोगतो. याला कारण भगवंताला प्रकट व्हायला आपणच आपल्या आतमध्ये आटकाठी करीत असतो. उद्याची काळजी करू नका. ज्या देवाने आजपर्यंत सांभाळले तो उद्याही सांभाळेल. स्वामीनामाशिवाय या जगात अन्य कोणतीच गोड गोष्ट नाही. आजचा हा स्वामींचा संदेश आपण इथेच समाप्त करणार आहोत. असे स्वामींचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि जर तुम्हाला हा स्वामी संदेश आवडला असेल तर नक्कीच याला लाईक करून खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.